बघा विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 12वी मध्ये आपण अमाइन नावाच्या टॉपिक मध्ये आज समोरचा पार्ट बघणार आहोत. हॉफमन डिग्रेडेशन और हॉफमन रीअरेंजमेंट. हॉफमन ब्रोमाइड डिग्रेडेशन और हॉफमन हायपोब्रोमाइड डिग्रेडेशन. तर ही एक लॅबोरेटरी मेथड आहे की नाही. हॉफमन डिग्रेडेशन इज ए गुड लॅबोरेटरी मेथड. बघा आता या मेथडमध्ये आपल्याला बघायचं आहे, दिस इज ए गुड लॅबोरेटरी मेथड फॉर द कन्वर्जन ऑफ एन अमाइड इनटू प्रायमरी अमाइन. हे एक विशिष्ट प्रकारचं असं कन्वर्जन की ज्याच्यामध्ये आपण काय करणार आहोत, अमाइडचं कशामध्ये कन्वर्जन करणार आहोत, प्रायमरी अमाइन मध्ये. कंटेनिंग 1 carbon less, the reaction is brought about by warming the amide with bromine and concentrated aqueous solution. तर याच्यामध्ये या रिएक्शन मध्ये आपल्याला काय करायचं, थोडंसं त्याला वॉर्म अप करायचं. कशाला? दिस रिएक्शन इज ब्राउट अबाउट द वॉर्मिंग अमाइड विथ ब्रोमिन. विथ ब्रोमिन सोबत याला काय करायचं, थोडंसं वॉर्म करायचं आणि यात ऍड करायचं कॉन्सन्ट्रेटेड ॲक्वियस पोटॅशियम हायड्रॉक्साईड सोल्युशन. आणि आपलं त्याच्यानंतर काय तयार होणार आहे, दॅट इज ए प्रायमरी अमाइन. म्हणजे आपल्याला अमाइड थ्रू आपल्याला काय तयार करायचं आहे, प्रायमरी अमाइन तयार करायचं आहे. बघा द रिएक्शन ॲट द अमाइड आर सिंगल बॉन्ड सी च्यावर डबल बॉन्ड ओ सिंगल बॉन्ड NH2 प्लस Br2 इट इज अ ब्रोमीन प्लस 4 KOH इट इज अ पोटॅशियम हायड्रॉक्साईड ॲक्वियस. याला आपण थोडंसं वॉर्मअप जर केलं तर काय तयार होतं, दॅट इज अ प्रायमरी अमाइन. आणि खाली काय राहतं आपलं टॉईस KBr प्लस टॉईस CO3 प्लस H2O म्हणजे पोटॅशियम ब्रोमाइड प्लस पोटॅशियम कार्बोनेट प्लस 2 मोल ऑफ वॉटर मॉलिक्यूल. म्हणजे आपल्याला या ठिकाणी अमाइन सोबतच पोटॅशियम ब्रोमाइड आणि पोटॅशियम कार्बोनेट मिळतो. बरोबर आहे. आपण या ठिकाणी काय केलं, अमाइड प्लस ब्रोमिन विथ ॲक्वियस KOH आहे की नाही. ॲक्वियस KOH कसं घेतलं आपण, कॉन्सन्ट्रेटेड घेतलं आणि त्याला वॉर्म केल्यानंतर काय तयार झालं, प्रायमरी अमाइन तयार झालं. आता फॉर एक्झाम्पल मध्ये बघा, हे ॲसिटामाइड आहे, हा आपला ॲसिटो ग्रुप आहे की नाही. हे झालं बोला ॲसिटामाइड. या ॲसिटामाइडला काय केलं आपण, थोडंसं ब्रोमिन सोबत ट्रीट केलं. ब्रोमिन प्लस 4 KOH. 4 KOH कसं आहे, दॅट इज ए ॲक्वियस. याला काय केलं आपण, थोडंसं वॉर्मअप केलं तर काय तर झालं मिथिल अमाइन, दॅट इज ए प्रायमरी अमाइन. मिथिल अमाइन प्लस टॉईस KBr प्लस टॉईस CO3 प्लस H2O. सेम कंटेंट आहे, फक्त इथं अमाइडच्या ऐवजी तर काय केलं आपण ॲसिटामाइड वापरलं. तर या ठिकाणी आपलं काय तयार झालं, मिथिल अमाइन. इथे काय तयार झालं, प्रायमरी अमाइन. बरोबर आहे. बघा आता समोर, दिस ओव्हरऑल रिझल्ट इज रिमूव्हल ऑफ द C डबल बॉन्ड O ग्रुप फ्रॉम द अमाइड as the product contain 1 carbon atom less than the original amide. It is a step down reaction. आता याच्यामध्ये आपल्याला काय आढळलं की ओव्हरऑल रिएक्शन मध्ये आपण काय रिमूव्ह केलं, दॅट इज ए हा ॲसिटो ग्रुप आपण या ठिकाणी रिमूव्ह केला आहे की नाही. ग्रुप फ्रॉम अमाइड पासून काय कोणता ग्रुप रिमूव्ह केला, दॅट इज हा ॲसिटो आहे की नाही. इथे दिसतं तुम्हाला हा एक ग्रुप रिड्यूस केला आपण, हा एक ग्रुप रिड्यूस केला. आणि ही आपली ॲज द प्रोडक्ट कंटेन 1 कार्बन ॲटम लेस दॅन ओरिजिनल अमाइड. या ओरिजिनल अमाइड पेक्षा याच्यामध्ये किती कार्बन लेस आहे, दॅट इज अ 1 कार्बन ॲटम. हा कसा आहे, लेस आहे की नाही. आणि याला काय म्हणतो आपण, इट इज ए स्टेप डाऊन रिएक्शन. ही कोणती रिएक्शन, दॅट इज ए स्टेप डाऊन रिएक्शन. बरोबर आहे. समजलं का किती सोपं आहे हॉफमन डिग्रेडेशन. हॉफमन डिग्रेडेशन मध्ये आपण अमाइड घ्यायचं, ब्रोमिन घ्यायचं विथ कॉन्सन्ट्रेटेड पोटॅशियम हायड्रॉक्साईड घ्यायचं, त्याला थोडंसं वॉर्मअप करायचं. वॉर्मअप केल्यानंतर आपल्याला काय तयार होणार आहे, दॅट इज ए अमाइन आहे की नाही, मिथिल अमाइन किंवा प्रायमरी अमाइन. हे आपण 2 रिएक्शन आता मगाशी या हॉफमन डिग्रेडेशन मध्ये बघितलेल्या आहेत. हा झाला हॉफमन डिग्रेडेशनचा पार्ट. आता पुढे बघा, या ठिकाणी समोरचा पार्ट दिला आपल्याला फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ अमाइन आहे की नाही. अमाइनचे काही भौतिक गुणधर्म आहेत ते आपल्याला बघायचे. बघा, इंटरमॉलिक्युलर फोर्सेस, बॉइलिंग पॉइंट अँड सॉल्युबिलिटी. जसं की अमाइडमध्ये 2 मॉलिक्युलमध्ये फोर्स कशा प्रकारचा आहे, तसं बॉइलिंग पॉइंट आणि तो किती प्रकारे वॉटरमध्ये किंवा कुठल्याही एखाद्या सब्स्टन्समध्ये डिझॉल्व्ह होतो हे आपल्याला याच्यामध्ये बघायचं. द NH बॉन्ड इन अमाइन इज पोलार बिकॉज the electronegativity of nitrogen 3.0 and hydrogen 2.1 are different.
ड्यू टू द पोलर नेचर NH bond, primary and secondary amine have intermolecular hydrogen bonding. The intermolecular hydrogen bonding is to greater extent in primary amine than in secondary amine because primary amine have two hydrogen atom bonded to nitrogen for hydrogen bonded formation. आता याच्यामध्ये सगळ्यात पहिलं काय आपल्याला दिसून येतं की पोलार. आता पोलार मध्ये काय आहे नायट्रोजन आणि हायड्रोजन बॉन्ड. हा नायट्रोजन हायड्रोजन बॉन्ड कसा आहे पोलार आहे कारण की नायट्रोजनची इलेक्ट्रोनेगेटिव्ह वेगळी आहे बरोबर आहे. इथं सांगितलं ना बिकॉज द इलेक्ट्रोनेगेटिव्ह ऑफ नायट्रोजन 3.0 कशाचे नायट्रोजनचे आणि हायड्रोजनचे किती आहे 2.1 आर डिफरंट ड्यू टू पोलर नेचर. जर दोन्हीची इलेक्ट्रोनेगेटिव्हचा डिफरन्स असेल तर हे कसे असणार आहे पोलर असणार आहे बरोबर आहे. ड्यू टू पोलर नेचर नायट्रोजन आणि हायड्रोजन बॉन्ड. प्रायमरी आणि सेकंडरी अमाइन हॅव इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. प्रायमरी आणि सेकंडरी अमाइन मध्ये काय घडून दिसून येईल आपल्याला इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग याच्या ठिकाणी झालेलं आपल्याला दिसून येईल. द इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्ड इज टू ग्रेटर एक्सटेंट इन प्रायमरी अमाइन. आता प्रायमरी अमाइनच्या तुलनेत त्याच्यामध्ये काय असणार आहे इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग ग्रेटर एक्सटेंट असणार आहे इन प्रायमरी अमाइन दॅन इन सेकंडरी अमाइन अँड secondary amine because primary amine have two hydrogen atom bonded to nitrogen for hydrogen bond formation. मग याने काय सांगितलं ग्रेट एक्सटेंट कशामध्ये प्रायमरी अमाइन मध्ये कारण की प्रायमरी अमाइन मध्ये हायड्रोजन ॲटम किती आहे 2 आहे. आता हे बघा इथे आपल्याला हे डायग्राम दिसते हे की इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग इन प्रायमरी अमाइन. आता या ठिकाणी आपल्याला दिसतंय हा झाला RNH हा झाला NH म्हणजे हा NH2 आपला अमाइनचं सूत्र काय NH2. इथं हा पॉझिटिव्ह हायड्रोजन डेल्टा पॉझिटिव्ह हा सुद्धा डेल्टा पॉझिटिव्ह बरोबर आहे. आता पुढं हा हायड्रोजन हा नायट्रोजन जे आपलं दुसरं स्ट्रक्चर तयार होणार आहे. तर या हायड्रोजन नायट्रोजन मध्ये कसं असणार आहे इंटरमॉलिक्युलर फोर्स अट्रॅक्शन असणार आहे कारण की दोन्हीची इलेक्ट्रोनेगेटिव्ह डिफरन्स आहे. इथे हायड्रोजनची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी डिफरंट दिसून येते इथे नायट्रोजनची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी आपल्याला डिफरंट दिसून येते. डिफरंट दिसून आल्यामुळेच इथं काय होतं हा हायड्रोजन बॉन्ड तयार होतो. नायट्रोजन हायड्रोजन मध्ये कोणता बॉन्ड घडून येतो हायड्रोजन बॉन्ड घडून येतो. हा कशामुळे घडून येतो ड्यू टू डिफरंट इन इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी. आता हे झालं हा झाला RNH2 हे झालं नायट्रोजन याला हे 2 हायड्रोजन बरोबर आहे. याच्या समोरच बघा आता परत हा स्ट्रक्चर आपला RNH2 या हायड्रोजन या नायट्रोजन मध्ये सुद्धा इथं सुद्धा हायड्रोजन बॉन्ड घडून येतो. त्यानंतर खालचं स्ट्रक्चर बघा खाली काय आहे RNH2 म्हणजे प्रायमरी अमाइन. आता या प्रायमरी अमाइन मध्ये काय घडून येतं इथं सुद्धा बॉन्डिंग घडून येते इथं सुद्धा बॉन्डिंग कारण की इथे एक नायट्रोजन असणार आहे इथं सुद्धा नायट्रोजन असणार आहे. म्हणजे या ठिकाणी नायट्रोजन हायड्रोजन मध्ये काय दिसून येतं आपल्याला इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. आणि हे कसं असताना दॅट इज अ ग्रेटर एक्सटेंट ड्यू टू सेकंडरी अमाइन आणि सेकंडरी अमाइन पेक्षा याच्यामध्ये ग्रेटर एक्सटेंट आपल्याला दिसून येणार आहे बरोबर आहे. टर्शरी अमाइन डू नॉट हॅव इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग ॲज देअर इज नो हायड्रोजन ॲटम ऑफ नायट्रोजन ऑफ टर्शरी अमाइन बट ड्यू टू पोलर नायट्रोजन कार्बन बॉन्ड टर्शरी अमाइन आर पोलर मॉलिक्यूल अँड हॅव इंटरमॉलिक्युलर डायपोल अट्रॅक्टिव्ह फोर्स. Thus, intermolecular force of attraction are strongest in primary amine and weakest in tertiary amine. बघा आता या ठिकाणी यांनी काय सांगितलेलं आहे की टर्शरी अमाइन मध्ये कुठल्याच प्रकारचा इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग आपल्याला दिसून येत नाही. का दिसून येत नाही कारण इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंगचा जो विषय येत नाही कारण त्याच्यात हायड्रोजन ॲटमच नसतो हायड्रोजन एलिमेंट त्याच्यामध्ये नसतो बरोबर आहे. देर इज ए नो हायड्रोजन ॲटम ऑन नायट्रोजन ऑफ टर्शरी अमाइन म्हणजे टर्शरी अमाइन मध्ये नायट्रोजनला हायड्रोजन बॉन्ड नसतोच. बट ड्यू टू पोलर नायट्रोजन कार्बन बॉन्ड आता त्याच्यामध्ये जर हायड्रोजन नसेल तर काय असणार आहे नायट्रोजन आणि कार्बनचं बॉन्डिंग होणार आहे. ते कसं असणार आहे पोलर कारण की दोन्हीची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी कशी आहे डिफरन्स आहे. टर्शरी अमाइन आर पोलर मॉलिक्यूल टर्शरी अमाइन हा कसा आहे पोलर मॉलिक्यूल आहे अँड हॅव इंटरमॉलिक्युलर डायपोल अट्रॅक्टिव्ह फोर्स. त्याच्यामध्ये कसं असतं इंटर अट्रॅक्टिव्ह डायपोल फोर्सेस दोन्ही इंटरमॉलिक्युल मध्ये 2 पोल एक कार्बन आणि दुसरा नायट्रोजन त्याच्यामुळे त्याचे
अट्रॅक्टिव्ह फोर्स आहे त्याच्यामध्ये आपल्याला दिसून येतो. दस इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन आर स्ट्रॉंगेस्ट इन प्रायमरी अमाइन. प्रायमरी अमाइनच्या तुलनेत त्याच्यामध्ये इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन कसा दिसून येतो आपल्याला स्ट्रॉंग दिसून येतो. अँड विकेस्ट इन टर्शरी अमाइन. परंतु टर्शरी अमाइनपेक्षा हा कसा आहे विकेस्ट आहे. बरोबर आहे. इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन आर स्ट्रॉंगेस्ट इन प्रायमरी अमाइन अँड विकेस्ट इन टर्शरी अमाइन. म्हणजे इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन प्रायमरी अमाइनपेक्षा याच्यामध्ये कसं आहे कमी आहे. बरोबर आहे. टर्शरी अमाइनच्या तुलनेमध्ये याच्यामध्ये इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन कसं आहे कमी आहे. तर अशा प्रकारे आपण आज हॉफमॅन डिग्रेडेशन आणि याचं थोडंसं फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ अमाइनचं बघितलेलं आहे. आता पुढच्या लेक्चरला आपण याचं आणखी राहिलेला पाठ उद्याच्या लेक्चरला बघू. ओके.